मी सुद्धा हेच म्हणत होतो, एवढं छोटं गाव आहे आणि आपल्याला उमेदवारी मिळेल का नाही. पण आम्ही ज्यावेळी संग्राम भाऊंच्याकडे गेलो, पृथ्वीराज बाबांना भेटलो, शरद भाऊंना भेटलो, त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं, तुमचं गाव छोटं आहे, हे आहे, कसं होणार काय. पण आम्ही त्यांना सांगितलं 2000 सालापासून आमच्या इथं कुठल्याही छोट्या गावाला तुम्ही कुठली संधी दिलेली नाही. आम्ही गेले 20 वर्षे 25 वर्षे झालं आम्ही मोठ्या गावाचंच काम करतो आहे म्हणलं. आणि तुमचे असे कार्यकर्ते भरपूर आहेत की छोट्या छोट्या गावात ज्याने 25-25 40-40 वर्षे पक्षाची कामं केली ते म्हटलं. त्या कार्यकर्त्यांना काहीतरी न्याय मिळायला हवा म्हटलं. मग त्यांनाही ते पटलं. त्यांनी सांगितलं आम्ही सारासार विचार करून बघतो, जर योग्य पद्धतीनं कुठं होत असेल तर आम्ही नक्की तुमच्या छोट्या गावाला उमेदवारी देतो. आणि त्यांनी त्या पद्धतीनं आम्हाला त्याची संधी दिलेली आहे काम करायची. आणि माझ्यासारखा एकदम छोटा कार्यकर्ता आहे मी, अगदी तुम्ही शेवटच्या फळीतला म्हटलं तरी चालेल, अशा कार्यकर्त्यावर त्यांनी विश्वास दाखवला आहे आणि हे संधी दिलेली आहे निवडणुकीची मला. त्यामुळं भारतीय जनता पक्ष किती मोठा आहे ह्याच्यातून निदर्शनास येतं. आणि त्यावेळी आम्ही ज्यावेळी यांना भेटलो सगळ्यांना, त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं असं महानगरपालिका नगरपालिका याच्यामध्ये भाजपनं अतिशय चांगल्या पद्धतीनं सत्ता हस्तगत केलेलं आहे. त्यामुळे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती ही आपलीच होणार आहे, तर असं आम्ही ठामपणे सांगितलं. आणि आता सर्वसामान्य लोकांचीच अशी मागणी आहे की पंचायत समिती असो वा जिल्हा परिषद असो, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकला पाहिजे, असे लोकांच्यातून उत्स्फूर्तपणे मागणी आहे. त्यामुळे लहान गावाला जरी उमेदवारी दिली तरी त्याचा गावाचा कुठलाही इश्यू येणार नाही, कारण जे काही मतदान होणार आहे ते पक्षाला बघून होणार आहे. त्यामुळं व्यवस्थित त्याचा गावाशी कुठलाही काही संबंध येणार नाही. कुठल्या गावात उमेदवारी दिला हा काय मेजर विषय